बदलापूर नजीक असलेल्या जांभीळघर या ठिकाणी असलेल्या भाग्यगंगा वृद्धाश्रम मध्ये सध्या आपण आलेलो आहोत. इथे काही वृद्ध राहतात, त्यांच्या कथा आपण आता ऐकून घेणार आहोत. त्याचबरोबर बदलापूरमध्ये सुद्धा तुम्हाला आजूबाजूला कुठे काही अशी वृद्ध व्यक्ती बघायला मिळत असतील की ज्यांना खरोखर सहाऱ्याची गरज आहे, परंतु त्यांना सहारा मिळत नाहीये. काही जणांच्या दिवशी असं सुद्धा असतं की त्यांना आई वडील किंवा कोणीही आजूबाजूला सहारा नसतो. तर त्यांच्यासाठी सुद्धा या वृद्धाश्रमामध्ये जे आहेत सहारा त्यांना दिला जातो. आणि अनेक काही माहिती जी आहे आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेऊया. खरं तर आम्ही सहज या ठिकाणावरून असं जात होतो आणि त्यावेळेला या वृद्धाश्रमावरती नजर पडली. म्हटलं चला सहज बघूया नेमकं इथे कशा पद्धतीचं वातावरण आहे ते. काही ज्येष्ठ आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूया. किती वर्ष वय आहे काका तुमचं? आता माझे 76 वर्ष वय आहे. 76 वर्ष वय आहे. कसे आलात या वृद्धाश्रमामध्ये, कसे आलात तुम्ही? नाही, तारुण्यात होतो, नोकरी होती रिझर्व्ह बँकेतली, रिटायर्ड झालो, मुलीचं लग्न केलं. हळूहळू नंतर माझ्या कुटुंबाचे सदस्य सगळे आजारी पडून गेले. शेवटी मी राहिलो निराधार. एक मुलगी आहे, तिचं लग्न केले, आता काय संबंध नाही उरला. तिच्या ते नवऱ्याच्या घरी आहे, त्यामुळे प्रश्नच नाही. मी एकटा राहिल्यामुळे तर प्रश्न पडला की मी काय करावं. मला तर जगायची धडपड आहेच, मग मला सपोर्ट कोण करणार. मग मला ओळखणाऱ्या लोकांनी मला इथे आणलं आश्रममध्ये. इकडे आणि खाण्याची जेवणाची झोपणी सगळी सोय उत्तम आहे. आणि जेवण खाणं नाश्ता तर भरपूर आहे. चांगलं वाटतं तुम्हाला आता? आता अगदी बेस्ट वाटतं. एकटापणा दूर झाला असं वाटतं? एकटे पण अजिबात नाही. इकडचा कर्मचारी वर्ग पण छान आहे. एकदम कसा जेवणाची वगैरे जेवणाची उत्तम व्यवस्था आहे. नाश्त्यापासून जेवण पण कधी सगळं. वाटलं होतं का असं की वृद्धाश्रमात येण्याची वेळ येईल, असं वाटलं होतं कधी आयुष्यात? हे बघा, आपल्या मनात खूप काय येतं. मी लॉयर व्हावं, मी पैशावाला व्हावं, पण तसं सर्वांचं भाग्य नसतं. सुख सगळ्यांना हवंय, मग दुःख घेणार तरी कोण. आता जे वाटायला आलंय ते आपलं याचं सहन करणं आपलं काम आहे. घरची परिस्थिती कशी आहे तुमच्या? परंतु याही परिस्थितीत या संस्थेच्या संस्थापिका लता लाडके यांच्या आश्रमात आलो तेव्हापासून मला घरच्यासारखं वाटतं. घरच्यासारखं काय वाटतं. अशी बोलूया आपण. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? माझं नाव दिलीप समुद्र. किती वर्ष, कसं वाटतं इथे आल्यावर? मी किती 70 वर्ष वर्षाचा झाली? आहे. किती वर्ष? 70-70. वाटत नाही तुमचं वय एवढं. बर, थँक्यू. काय बोला, कसे आला वृद्धाश्रम मध्ये इथे? तसं मला पहिल्यापासून इच्छा होती इथे यायची, पण ऑल ऑफ अ सडन झालं असं की माझी इच्छा असायला आणि मी इथे यायला म्हणजे जवळजवळ दोन्ही वेळा एकत्र आल्या असं म्हणायला काही हरकत नाही. तर 6 महिन्यापूर्वी माझी मिसेस अचानक हार्ट अटॅक घेऊन ती एक्सपायर झाली. एक्सपायर झाल्यानंतर तिच्यानंतर मला एक मुलगी आहे, ती एकुलती एकच आहे. तिचं लग्न झालेलं आहे 5 वर्षापूर्वी. तर झालं असं की आता माझ्या मिसेस गेल्यानंतर माझा स्वयंपाक करून घालणं, जेवण वगैरे करून देणं, हे प्रॉब्लेम्स उभे राहिले. त्याच्यावर मुलीने असा एक उपाय काढला की, कारण आम्ही दोघेही जवळजवळच राहतो. मुलगी म्हणाली की तुम्ही आहे ह्याच घरामध्ये तुम्ही राहा, सकाळ संध्याकाळ तुम्हाला माझ्या घरून मी जेवणाचा डबा आणून देईल आणि तुमच्यासाठी तुम्ही मला एकटं वाटवलं म्हणून तुमच्यासाठी मी केअरटेकर ठेवेल. तो 24 तास तुमच्या सोबत राहील. तुम्ही म्हणालात रात्री तो घरी त्याच्या झोपायला जाईल, की तुम्ही म्हणालात की रात्रभर इथे राहू दे, ते राहू दे. परंतु आताची परिस्थिती अशी आहे की क्राईम एवढं झालेलं आहे की मला एकट्याला बघून ती जी व्यक्ती आहे ती तिच्यावर मी किती खेद करावा किती नाही, हा प्रॉब्लेम आहे. तर मी म्हणलं समजा अचानक तो काही करून गेला, त्याने मला स्टॅबिंग केलं किंवा काय केलं. आता माझ्याकडे पैसा राहायला त्याला माहितीच आहे की नोकरी याची संपलेली आहे, रिटायर्ड आहे, त्याकडे प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी, त्यातून हे सगळं असणार. मग त्या पैशाच्या लालचेने तो काही करू शकतो, तो कुठल्याही स्टेपला जाऊ शकतो, अशी एक शक्यता आम्हाला वाटली. म्हणून मी तिला म्हटलं की असा केअरटेकर मला कोण नको, त्यातल्या ते जेंट्स बिलकुल नको. घरच्यांनी पण या दृष्टीने विचार केला. मग मुलगी मला म्हणाली की तुम्हाला असं वाटत असेल त्याच्याबद्दल भीती. मी म्हटलं मी भीत कोणालाच नाही, मी प्रामाणिक आहे, मी ऑनेस्ट आहे, मला कशी काही भीती नाहीये. मला एकुलती एकच मुलगी आहे, एकुलती एकच मुलगी. मी पण माझ्या आई वडिलांना एकुलती एकच आहे. तुम्ही सांभाळलं होतं तुमच्या आई वडिलांना? हा, अतिशय व्यवस्थित. ते वृद्ध होईपर्यंत? हो हो, अगदी. वडील जवळजवळ 76 होऊन गेले. त्याच्यानंतर 3 वर्षांनी माझी आई एक्सपायर झाली. पण तेव्हा आम्ही सगळे मुंबईला राहत होतो, मुंबईला म्हणजे प्रॉपर मुंबईमध्ये. त्याच्यानंतर आम्ही काही वर्ष 28 वर्ष आम्ही न्यू मुंबईमध्ये राहत होतो, नेरुळला.
मग तिकडे पण सिडकोचे घर होते ते असे हे पडतंय ते पडतंय ते पडतं व्हायला लागले. आता आपण म्हणलं इथे तर 28 वर्ष आपण काढली, आता हे पडतंय. सिडकोचं कन्स्ट्रक्शन एवढं बरोबर आहे, जसं मुंबईला म्हाडाचं आहे तीच परिस्थिती तिथे झाली होती. आम्ही ते विकून टाकलं. त्याच्यानंतर आम्ही 3 वर्ष आम्ही डोंबिवलीला राहिलो. पण आता नवी मुंबई कशी वेल डेव्हलप आहे, बरोबर. मोठमोठे रस्ते हे ते बाग बगीचा वगैरे म्हणजे कसं अगदी. वाटतं तुम्हाला आता? तर इथे मला अगदी एवढं म्हणजे असं घरच्यासारखं पूर्णपणे वाटतं. घरच्यापेक्षाही मला असं वाटतं का तुम्हाला की तुम्हाला कधी वृद्धाश्रमात जाण्याची माझं वेळ जे येईल? माझं जे ड्रीम होतं, माझं जे थिंकिंग होतं ते अशा रीतीने पूर्ण होईल हे मला माहिती नव्हतं. तरी मला माझ्या घरचे, माझ्या जावई आहे, मुलगी आहे, जावयाची आई आहे, हा, त्यामुळे तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांच्या मध्ये राहता, तुम्ही कशाला वृद्धाश्रमात राहायचं नाव काढता. तुम्ही आमच्या सोबत राहा, आम्हाला काही त्रास नाहीये, तुम्ही राहा, तुम्हाला काय वाटतं त्याप्रमाणे तुम्ही जगा. मी म्हटलं मला काय वाटत नाहीये, पण तुमच्या शब्दाचा मान ठेवून मी 6 महिने तुमच्या सोबत राहिलो. पण आता जास्त दिवस जावयाच्या घरी राहणं मला बरोबर वाटत आहे. त्यामुळे तो जावई ना तो तुमचा मुलगाच आहे. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला वडिलांच्या जागी मानतो, मला मी पण तुला मुलगा मानतो. तरी पण एक हे आपलं सर्टन लिमिट्स त्याला असतात की त्याला काही नाही वाटत. तुम्ही आवड म्हणून इथे आलात. आवड असं छान असं नाही वाटतं गरज तुम्हाला नाही. इथे छान वाटतं इथे? हा, इथे सगळं व्यवस्थित आहे, प्रश्नच नाही. पण इथे येण्याच्या आधी सुद्धा मी 2-3 वेगळ्या वेगळ्या वृद्धाश्रमामध्ये मी होतो. पण अकॉर्डिंग टू दॅट त्यांच्यापेक्षा मला इथे जरा जास्त चांगलं वाटलं. आणि याच्या आधी मी ज्या वृद्धाश्रमामध्ये होतो तो कर्जतला आहे. कर्जतला आहे, पण ते मला असं जाणवलं की ती त्यांची जी मॅनेजमेंट आहे हा. की ही असं आता वृद्ध म्हणल्यानंतर तिथे हिंदू आहेत, ख्रिश्चन आहेत, मुसलमान इथे छान वाटतं. सगळे आहेत. पण त्यांनी काय केलं की त्यांच्याकडे जास्त करून ते ख्रिश्चन हे होती, मॅनेजमेंट होती, त्यामुळे ते जास्त करून तणाव फॉर होते. आता इथे चांगलं वाटतं. हा, इथे म्हणजे असं हिंदू मुस्लिम वगैरे असं काही नाही, व्यवस्थित सगळं काही आहे. परिस्थिती खूप काही शिकवून जाते आणि त्याचंच उदाहरण आपण बघतोय. म्हणजे कधी कधी आपण बघतोय की या काकांचं ड्रीम होतं की त्यांना वृद्धाश्रमात यायचं, पण कुठेतरी मजबुरी पण असेल ना काका, कुठेतरी मनामध्ये असं प्रत्येकाला वाटत नाही की आपण यायला पाहिजे नातेवाईक सोडून सगळं असं. पण घरचे मला सोडत नव्हते. त्यांचं ते प्रेम, त्यांचं सगळं अपेक्षन्स वगैरे होत्या, ते मला सोडायला तयार नव्हते. ते म्हणजे तुम्ही या वयात का घराच्या बाहेर जाता, आम्ही सगळे आहोत ना तुमच्यासोबत, तुमच्या पाठी, मग तुम्ही राहा इथेच. पण त्यांच्या शब्दाला मान देऊन मी 6 महिने त्यांच्यासोबत राहिलो. त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं की आता मी म्हणजे मला सुद्धा ऑकवर्ड वाटतंय, आता मी नाही राहत, मी थोडे दिवस का होईना, पण मला बाहेरचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे कसं आहे वृद्धाश्रमामध्ये. मग तसं तर मला वाटलं की ठीक नाहीये, तर मग मी स्वतःहून घरी परत निघून येईन. पण तरी काही मुलं आहेत, काही मुली आहेत ज्या जाणून बुजून त्यांच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात हो, सोडतात. आम्ही तुम्हाला ते- काय वाटतं मी त्यांच्याबद्दल? तेही अनुभव घेतले. माझे काही मित्र पण आहेत, आमचे नातेवाईक पण आहेत. पण ते सगळं काही ठीक असताना सुद्धा त्याने आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना या वयात त्याने सांभाळ करायला पाहिजे मुलांनी आई वडिलांचा. तो त्याने न करता, स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी एक्सेप्ट न करता त्यांनी सर आपल्या आई वडिलांना उचललं आणि जवळच्या वृद्धाश्रमात नेऊन सोडून आलं. अरे पैशानं तुम्ही जरी वेल सेटल असले तर एकदा आई वडिलांना घराच्या बाहेर काढलात तर असं आहे की घरातला देव तुम्ही बाहेर काढलात, आणि त्यांचे जेव्हा तुम्हाला हाय लागतं आई वडिलांची, त्या जगात तुम्हाला कोणी वाचवू नाही शकत. परमेश्वर देखील वाचवायला खाली येत नाही. तो म्हणतो अरे तुला लहानपणापासून त्यांनी एवढं मोठं केलं, काहीतरी त्यांचे उपकार ठेव डोळ्यापुढे. उपकार लोक करू, पण निदान मदत म्हणून किंवा त्यांना एक सपोर्ट म्हणून तरी तू त्यांना घरात ठेव. पण ते आपली रिस्पॉन्सिबिलिटी विसरतात किंवा जाणून बुजून करतात. शिक्षण काय झालंय? मी ग्रॅज्युएट आहे त्यावेळेचा 1974चा. आता समजा कोणी बदलापूरकर तुमच्या सोबत इथे येत असतील, त्यांचा बर्थडे सेलिब्रेशन करतील किंवा काही करतील, तर तुम्हाला आवडेल का? तुम्हाला आनंदाचे क्षण आता आता आमच्या घरात ते 2-3 10-12 दिवसापूर्वी 2 सेलिब्रेट आमचे इथे झाले. हा. एक माझ्या मुलीचा बर्थडे होता हा. आणि एक माझा स्वतःचा होता. तुमचा कधी असतो बर्थडे? माझा 8 मार्च वुमन्स डे. वुमन्स डेला बर्थडे असतो. वा वा वा. म्हणजे वुमन्स आता सेलिब्रेट होतो, पण मी जेव्हा जन्माला आलो मला आधी माहित नव्हतं, नाहीतर आपण तेव्हा असं काही नव्हतं. तेव्हा काही आता रोज काही ना काही आज हा डे, उद्या तो डे, आज काय साडी डे, उद्या काय पंजाबी डे. आता असं काय नवीन तेव्हा कॅटेगरी. असं तर तुम्हाला कॉलेजमध्ये चिडवलं असतं सगळ्यांनी. आमच्याकडे असं काहीही नव्हतं. तेव्हा काही प्लेन आणि व्हेरी सिम्पल लाईफ होतं. आणि आता हे सगळं आता हे नवीन कॅटेगरी तुमचं हे आलेलं आहे, कला म्हणता डे. की वेगळे लाईफस्टाईल झालेले आहे तयार. त्याच्याशी आम्ही लोक ऍडजस्ट होऊ शकत नाही, निदान मी तरी होऊ शकत पण नाही. आता छान वाटतं. हा, इथे मला तसं काही अडचण नाही, व्यवस्थित सगळं आहे. आपण पुढची अजून काही कथा जी आहे ती ऐकूया. बघा, आपण आलेलो आहोत भाग्यगंगा वृद्धाश्रम मध्ये, आणि या ठिकाणी सोशल वर्कर लता मॅडम आहेत, ज्या जे काही वृद्ध आहेत अनेक त्यांच्या इथे, तर त्यांना सहारा देत आहेत आणि एक चांगलं कार्य जे त्यांच्या माध्यमातून इथे होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण अजून एक कथा ऐकणार आहोत. मॅडम आपल्यासोबत आहे. किती वर्ष वय आहे तुमचं? 65.
कशा आल्यात वृद्धाश्रमात, कशा आल्या? सगळे लोक राहतात, म्हटलं आपणही जाऊन बघावं म्हणून. काही मजबुरी होती, काही असं? बिलकुल नाही, घरचे लोक सगळे चांगले आहेत. सगळे चांगले. पण नोकरीवाले आपल्याला वेळ देऊ शकत नाही, वेळ नाही. त्याच्यासाठी म्हटलं ना हे खूप चांगलं आहे, घरच्यापेक्षाही इथे छान वाटतं. खूप असं आठवण येते घरचे? नाही, मुळीच नाही. एकदम कसं वाटलं? इथले लोक सगळं असं वाटतं आपले कोणीतरी जवळचे आहे. खूप चांगलं आहे. लता मॅडम बद्दल काय सांगाल? एकदम फ्रेंड आहे माझी, बरं वाटतं. एकदम बरं. सगळेच हे काका लोक वगैरे सगळे. तुमच्या सोबत जर सगळे इथे कोणी सेलिब्रेशन करायला आले, काही आले, तर तुम्हाला आवडेल का? बिलकुल खूप आवडेल. आवडेल तुम्हाला? तुम्ही पण नक्की या. नक्की. तुझा बर्थडे कधी असतो? माझा 13/11 नोव्हेंबर महिन्यात. नोव्हेंबर. तुमचा कधी असतो का? तुमचा बर्थडे कधी असतो? बर्थडे कधी असतो? वाढदिवस. वाढदिवस कधी असतो? 1 जून 1 जून. हा, जवळ आहे. 1 जूनला 1 जूनला सार्वजनिक. अजून बरं वाटलं असतं. आता आपण मॅडम आपल्या सोबत असणार आहे, त्यांच्याशी बोल. काही तुम्ही बोलणार का अजून काही कॅमेरा समोर? नाही, खूप चांगलं आहे. अतिशय. मी तर म्हणते ना, इथल्यासारखं दुसरीकडे कुठे सापडणार नाही. इतकं चांगलं. धन्यवाद. चला, मॅडम आपल्या सोबत आहे, मॅडमशी आपण संवाद साधूया आता. बघा, कसं असतं की आपण आपल्या शहरामध्ये वावरत असताना अनेक चांगल्या वाईट घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात, परंतु ते आपल्याला माहित नसतात. आपलं जे आयुष्य आपण जगतोय ते खूप चांगलं आहे आणि इतरांचं आयुष्य आपल्यामुळे कसं चांगलं होईल याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही कुठले तुमचे क्षण जर साजरे करणार असाल, एक हात म्हणून तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता. म्हणजे तुमची आवड असेल तर तुम्ही इथे येऊ शकता, सेलिब्रेशन करू शकता, तुम्हालाही एक छान वाटेल. सोशल वर्कर लता मॅडम आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. मॅडम, काय सांगाल या वृद्धाश्रमात? मी एवढं सांगेन की माझे इथे वृद्ध आहेत, त्यांना तुमच्या सगळ्यांची भेटी गाठीची ओढ आहे. तर तुम्ही सगळ्यांनी इथे तुमचे जे सेलिब्रेशन असतील, वाढदिवस असतील, सणवार असतील, तर आमच्या वृद्धाश्रमात या तुम्ही आणि त्यांच्यासोबत साजरे करावे, अशी मी सगळ्यांना विनंती करते. आणि आपले स्वप्नाली मॅडम आहेत, ह्यांनी तर आपली आता सगळे छानपैकी इतकी न्यूज घेतली आहेत. मी म्हणते की जिथे तुम्हाला कुठे असे वृद्ध दिसतील वगैरे, ज्याला खरंच गरज आहे वृद्धाश्रमाची, त्यांना तुम्ही इथे आणून सोडावे. मी त्यांना सहकार्य करायला तयार आहे. नक्की. आपण वृद्धाश्रम बघूया जरा आता. हो. हा, म्हणजे कोणी येणार असेल. हा. बघा, इथून आपण इथूनच बघूया, कारण मध्ये किचन आहे, इथे किचन वगैरे असतं त्यांचं. इकडे जाऊया आपण. खरं तर बघा, सर्वांनी आपल्या आई वडिलांची काळजी घ्यायची आहे. फक्त जर तुम्हाला असे कोणी वृद्ध दिसतील की ज्यांना खरोखर सहाऱ्याची गरज आहे, म्हणजे कधी कधी असं होतं की एखाद्याला आई नाही, म्हणजे भाऊ बहीण काय बोलतात ना, मुलगा नाहीये, मुलगी पण नाहीये, आणि नातेवाईकही त्यांचा सांभाळ करत नाही. मग असा व्यक्ती एकटाच घरात बसलेला असतो आणि त्यांना सहारा नाहीये, ते काय करतील, त्यांना जेवण करणारं कोणी नाहीये. तर अशांसाठी तुम्ही लता मॅडम सोबत नक्कीच संपर्क जो आहे तो साधू शकता. मॅडम, अशी एखादी स्टोरी सांगाल का की रस्त्यावरून मी येऊन? सांगते काय, वृद्धाश्रमात येणं काय चांगले मुलगा मुलगी असेल तेच त्यांचेच वडील वृद्धाश्रमात येत नाही असं काही नाहीये. मुलं पण असतात, त्यांना कामासाठी बाहेर जावं लागतं. मग त्यांच्या आई किंवा वडील एकटेपणा घरी असतात. जेव्हा त्यांचे वडील नसतील तर आई ही एकटी पडलेली असते, किंवा आई नसेल वडील एकटे पडलेले असतात. ते पण मुलं ते पण पॅरेंट्स आपल्याकडे येतात. ते मुलांना शिक्षणाअभावी, त्यांच्या कामाअभावी ते दूर असतात आणि त्याचा एकटेपणा एवढा कमीत कमी 5,000. हो, आमच्याकडे एक लेडीज आहे, त्यांची मुलं चांगल्या ठिकाणी, दोन्ही पण ठिकाणी चांगल्या कामाला आहेत, नेव्ही ऑफिसर आहेत ते पण. आणि पण त्यांच्या सुनेसोबत त्यांचं जमत नाहीये, मुलांना वेळ देता येत नाहीये. एकटे राहण्यापेक्षा त्यांनी असं स्वीकारले की मी वृद्धाश्रमात सगळ्यासोबत छान राहील. हा, त्यांचा ते एकटे आनंदी राहतात आणि त्याचा एकटेपणा पूर्ण दूर झालेला आहे. त्यांच्या सोबतीच्या ज्या आहेत त्या त्यांना मिळून मिसळून हसून राहतात. त्यातूनही जे मुलं गरीब आहेत, माझ्याकडे एक स्टोरी अशी आलेली, मुलं गरीब आहेत, एकटा मुलगा कमवतो, त्याची 2 मुलं, त्याचे आई वडील, आईचं ऑपरेशन, वडिलांचं ऑपरेशन, बायकोचं ऑपरेशन, हे असून त्याचा एक भाऊ, तो सायको होता. त्याला एवढं झालं, त्याने मला रिक्वेस्ट केलेली की मॅडम माझ्या भावाला तुम्ही इथे ठेवा, काय चार्ज असेल घेईल. पण मी त्यांना बोलले की चार्ज द्यायची काही गरज नाहीये, तुम्ही, तुमच्याकडे एवढा डोंगर आहे तुमच्या दुःखांचा, त्यात मी तुम्हाला सपोर्ट करून तुम्ही विनामूल्य इथे ठेवा. आणि ते आमच्याकडे आहेत. नक्कीच. छान. आपण इथे बघतोय की त्यांच्यासाठी हे कशाच आहे मॅडम? हॉल, भोजन कक्ष आहे. ओके, हा भोजन कक्ष आहे. इकडे का? इथे बघूया. इथे त्यांच्यासाठी रूम आहेत का ह्या हा. सगळ्या? आता हे आपलं महिला कक्ष आहे, इथे सर्व महिला वगैरे असतात. आता सगळं महिला आणि पुरुष चहा पिण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी बाहेर तिथे गेले. हे पुरुष कक्ष आहे. आणि जर खरंच आपल्याकडे चांगल्या
घरचे जे मुलं ऑफिसर आहेत चांगले आहेत त्यांच्यासाठी पण ते पे करून राहतात आपल्याकडे. त्यासाठी चांगले डिलक्स रूम, एसी रूम्स सगळे अवेलेबल आहेत. इथे पण आपले ऍडमिशन झालेले आहेत. खूप वेळेला आपण बघतो की जे काही मुलं आहेत ते आता, पण विषय असा आहे ना की आई वडीलच शिकवतात मुलांना, परदेशात जायचंय, त्यांचे स्वप्न असतात मोठे मोठे, पण खूप वेळेला असं होतं की मुलगा कुठेतरी आई वडिलांकडे दुर्लक्ष करतो. तर असं खरोखर व्हायला नको. कारण एखाद्याची खरंच जर परिस्थिती तशी होत असेल, परिस्थिती कधी कधी होते अशी की आपल्याला असं पाऊल उचलावं लागतंय, तर तुम्ही 2 मिनिटं शांततेने विचार करा आणि त्यानंतर योग्य तोच निर्णय तुम्ही घ्या. इथे बघतोय आपण साईडला आश्रम. नक्कीच. आणि इथूनच आपण बघतोय हे खंडोबाचं मंदिर जे आहे ते आपल्याला बघायला मिळते. मुळगावला जाताना आपल्याला जे खंडेरावचं मंदिर लागतं ते इथे आहे. ठीक आहे, ओके. तर आपण नंबर जे आहे या वृद्धाश्रमाचा तो देखील मेन्शन करणार आहोत. तुम्ही खूप वेळेला आम्हाला विचारत होतात की मॅडम एखादा अनाथ आश्रम, एखादं वृद्धाश्रम आपल्या बदलापूरमध्ये आहे का? म्हणजे आमचा जर काही बर्थडे असेल, काही असेल, वाढदिवस असेल किंवा आम्हाला त्यांना काही मदतीचा हात करायचा असेल पुढे, तर आम्ही कसं करू शकतो, कसं हातभार लावू शकतो? तर त्यासाठी आज आपण तुम्हाला हे वृद्धाश्रम दाखवलेलं आहे. तुम्ही इथे येऊ शकता. तुमचा वाढदिवस असेल तर मॅडम येऊ शकतात. हो, नक्की येऊ शकते तुम्ही. आणि आमच्या सर्व वृद्धांसोबत आणि आमच्यासोबत तुम्ही तुमचे बर्थडे सण साजरे करू शकता सगळे. आम्ही वाट पाहतोय, लवकर या. नक्की. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह.